घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला जागा कमी पडत आहे. त्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून महापालिकेला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. यात महापालिकेने आपल्या स्तरावर दंड कमी करावा अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिल्या आहेत. कदम व अन्य अधिकाऱ्यांनी पालिकेला भेट देऊन प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांविषयी माहिती घेतली. यानंतर महापालिका व MPCB अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP, ड्रेनेज विभागाचे उपायुक्त जगदीश खानोरे, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर व पर्यावरण विभाग अधिकारी उपस्थित होते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमींमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि घनकचरा व्यवस्थापन या 4 प्रमुख विषयांवर चर्चा झाली. पुढील 20 वर्षांनी शहरातील प्रदूषणाची स्थिती कशी असेल व त्यावरील नियंत्रणासाठी महापालिकेने कशा प्रकारे नियोजन केले आहे याचा अहवाल मागवला आहे. त्यासाठी निधीची अडचण येणार नाही, आवश्यक ते मार्गदर्शन व मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलंय. महापालिकेतर्फे जायका प्रकल्पांतर्गत नवे 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. मात्र त्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंतच्या काळात प्रक्रियेविनाच सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी हे सांडपाणी निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्यावर प्रक्रिया करता येईल का याची चाचपणी करण्यात यावी अशी माहिती देखील सिद्धेश कदम यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी जसं भोसलेजींनी सांगितलं की एक आज पहिली बैठक महत्त्वाच्या 4 विषयांवर आज डिस्कशन झालं. सर्वप्रथम होतं STPच्या संदर्भातलं स्टेटस, दुसरं होतं एअर क्वालिटी संदर्भात, तिसरं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि चौथं होतं सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आपण काय कारवाई केली आहे की आपण काय उपाययोजना केल्या त्या संदर्भात बरेचशा डिटेल गोष्टीमध्ये डिस्कशन झालं, मुद्देशीर डिस्कशन झालं आणि बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्हाला त्यांना सजेशनसुद्धा आम्ही दिलेत. बऱ्याचशा उपाययोजना STP संदर्भात त्यांचं प्रोजेक्शन आहेच, काम सुरू आहे आणि पण ते पुढच्या 5 वर्षाचं आहे, 10 वर्षाचं आहे असा एक टाईम बाउंड प्लॅन आम्ही महानगरपालिकेकडून मागितलेला आहे. त्याच अनुषंगाने जसं राजेंद्र सर म्हणाले की पुण्यामध्ये क्रिमोटोरियम जे आहेत, स्मशानभूमी, तो एक फार एअर क्वालिटी संदर्भात एक सेन्सिटिव्ह विषयसुद्धा आहे आणि क्रिटिकल विषयसुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने बोर्डाकडे काही सोल्युशन्स आहेत का, तसे त्यांनी आमच्याकडे सजेशन मागले. तर आमच्याकडे सोल्युशन जे आहे ते लगेच आम्ही त्यांना त्वरित देऊ आणि ते आज जर आपण पाहिलं तर काळाची गरज आपण जर पाहिली तर बरेच ठिकाणी इलेक्ट्रिक क्रिमोटोरियम, गॅस बेस्ड क्रिमोटोरियम आपण ते प्रमोट करतो. पण कसं हा एक धार्मिक विषय असल्यामुळे तो एक बॅलन्स भूमिका त्याच्यामध्ये घेणे फार गरजेची असते, म्हणून ते लोकल स्तरावर ते घेतीलच. पण वूड फायर जे फायर असतात त्याच्यामध्ये सुद्धा सोल्युशन आम्ही त्यांना देऊ. त्याचनंतर सॉलिड वेस्ट संदर्भात सुद्धा त्यांचे अनेक उपाययोजना सुरू आहेत. आत्ताची जी कपॅसिटी आपण पाहिली तर त्याच्या अनुषंगाने ट्रीटमेंट प्लांट किंवा मग रिसायकलिंग युनिट, सेग्रिगेशन असेल ते व्यवस्थित आहेत की नाही आहेत त्या अनुषंगाने आम्हाला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सजेशन दिलेत की आजच्या काळामध्ये आणि त्यांचा एक मोठा प्रश्न होता की आज पुणे शहर हे वाढत चाललेलं आहे, डेन्स होत चाललेलं आहे. तर त्यांना जागा उपलब्ध प्लांट सेटअप करण्यासाठी त्यांना आमची मदत पाहिजे. तर नक्कीच आम्ही राज्य शासनाकडे सुद्धा त्यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवू की त्यांना लवकरात लवकर कुठेतरी जागा मोठी उपलब्ध करून द्यावी. आणि चौथा जो महत्त्वाचा घटक होता तो सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात. त्याच्यामध्ये बरीच आमची चर्चा झाली आणि राजेंद्र सर मुंबई महानगरपालिकेमध्ये 2009ला होते, तर त्यांनी इन डेप्थ काम केलेलं आहे. त्यांना आमच्यापेक्षा चांगला रिसर्च त्यांचा आहे. त्यांनी त्यांची जुनी डायरीसुद्धा आणलेली आहे आणि त्याच्यातले फॅक्ट्स आम्हाला दाखवले. पण आज वेळ, काळाची गरज बदललेली आहे, म्हणून एक जॉईंट ऑपरेशन महानगरपालिका आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्या एकत्र मिळून जर त्यांनी अजून जोमाने काम केलं तर आपल्याला ग्राउंडवर रिझल्ट दिसेल. तर त्या अनुषंगाने काय ॲक्टिव्हिटीज करावी लागतील, मग ते अवेअरनेस कॅम्पेन असतील किंवा मग कोणावर कारवाई करायची असतील, तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे.
आणि सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आम्ही त्यांना एक सूचना किंवा सजेशनसुद्धा दिलेलं आहे की ते त्यांच्या स्तरावर त्यांचे बायलॉज चेक करून काही त्याच्यामध्ये फाईन्स कमी जास्त करू शकतात का, हे त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना चेक करायला सांगितले आहेत. आज राज्य शासनाचे नियम आहेतच, पण त्यांच्या स्तरावर सुद्धा त्यांना बायलॉज चेक करून त्यांना जर गरज वाटली तर ते करू शकतात. त्याच अनुषंगाने आज जसं MMR रिजनमध्ये, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम, डेव्हलपमेंटचं काम हे जोमाने सुरू आहे. तसंच पुण्या रिजनमध्ये सुद्धा डेव्हलपमेंटचं काम फार जोमाने सुरू आहे. तर एअर क्वालिटी संदर्भात जो एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो असतो डस्टचा. आता कामं सुरू राहणार, कामं बंद पण करू शकत नाही, म्हणून हे कुठेतरी एक दोघांमध्ये बॅलन्स, डस्ट पॉल्युशनचं, एअर क्वालिटी मॉनिटर करण्याचं बॅलन्स. त्या अनुषंगाने आम्ही मागच्याच महिन्यामध्ये MMR रिजनमध्ये एक RMCचं नवीन गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला तेही सजेशन दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सुद्धा त्या गाईडलाईन्सचा अभ्यास करावा. गरज लागली तर आम्ही त्या गाईडलाईन्स इश्यू करू PMCसाठी, तेही त्यांच्या स्तरावर करू शकतात. त्या गाईडलाईन्स अनुषंगाने जे RMC प्लांटचा जो एक थैमान, खरं म्हणजे म्हणायला गेलो तर ते एक करेक्ट शब्द असेल, बिकॉज नियमाचं उल्लंघन सगळेच करतात आणि प्रत्येक ठिकाणी काही अधिकारी वेळेत पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा पोचतात त्यांना दंड केला जातो, पण ते नंतर त्याची व्यवस्थित करतात, परत आपण त्यांना काम करायला संधी देतो. कारण की आज राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे आणि प्रायव्हेटसुद्धा अनेक कामं सुरू आहेत. कुठे ना कुठे ह्याचा इम्पॅक्ट त्या कामांवर नाही झाला पाहिजे, म्हणून एक बॅलन्स भूमिका घेण्यासाठी आम्हीसुद्धा कठोर कारवाई लगेच करत नाही. आपण पाहिलं असाल की मुंबईमध्ये सुद्धा आम्ही महानगरपालिकेची कोस्टल रोडची कामं असतील, MMRDची शासनाची कामं असतील किंवा मग रेल्वे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, त्यांच्यावरसुद्धा आम्ही कारवाई करायला त्याच्यावर थांबलो नाही आहोत. तर त्याच अनुषंगाने जर ह्या रिजनमध्ये सुद्धा कुठे काय आढळलं तर तिथेसुद्धा कारवाई केली जाईल. समाधानी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, समाधानी म्हणण्यापेक्षा देर इज स्कोप. प्रत्येक गोष्टीमध्ये देर इज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. पण आज जे काम केलेलं आहे, जे प्लॅनिंग आहे, ज्याप्रकारे फंड ॲलोकेशन आहे, जे त्यांचं विजन आहे, पण ते विजन इम्प्लिमेंटमध्ये आणणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ते चेक ठेवण्यासाठीच रेग्युलेटरी बोर्ड म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना काही मदत लागली तर ते मदत देण्यासाठी आज आम्ही इथे आहोत. पण नक्कीच स्कोप आहे, स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे आणि 100% जो त्यांनी प्लॅन दाखवलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जर ते एक्झिक्यूट झालं तर मला असं वाटतं की आपण वी आर इन अ गुड स्टेट.